नमस्कार, माझं नाव तानाजी महादेव सावंत. मी गाईडचं काम करतो प्रतापगडावरती. तर तुम्ही प्रत्येक किल्ल्यावरती जावा, गडांची काळजी घ्या, कचरा करू नका. सगळ्यांना माहिती घेण्यासाठी प्रत्येक गडावरती गेल्यानंतर गाईड्स करा. आणि शिवाजीराजांवरती 2 पिक्चर आले तेव्हा का मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. शिवराय या बोजाची शूटिंग. शिवाजीराजांचे महाराष्ट्रामध्ये किल्ले किती आहेत? 360 किल्ल्यापैकी शिवाजीराजांचा सर्वात छोटा किल्ला हा प्रतापगड आहे. या अफजलखानाच्या युद्धामध्ये अफजलखानाच्या 600 लोकांना या हंबीरा मोहितीने एकट्याने 600 लोक कापली एका दिवसामध्ये. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्याच्या तलवारीवरती ना 6 स्टार आहे. तर हाय फ्रेंड्स, तर आता आम्ही तळेघरला आता निघणार आहोत. आम्ही इकडे गाडी बुक केली आहे प्रायव्हेट प्रतापगडसाठी. आणि आमचा लिटल ड्रायव्हर सुहान. हाय कर. हाय. गाडी चालवणार तू? तर सुहान आपली आज गाडी चालवणार आहोत प्रतापगडला. तर खूप इंटरेस्टिंग असा व्हिडिओ होणार आहे आणि तुम्ही कुठेही जाऊ नका. सुहान बरोबर ना? तर ऊन पण पडले, दुपारी 10:30 वाजलेत. तर आपल्याला आय थिंक 1-1.5 तास जाईल तिकडे पोचायला. आणि मध्ये आम्ही ब्रेकफास्ट पण करू, थोडासा लाईट खाऊ, कारण सकाळी लवकर उठलेलो आम्ही. थोडासा न्याहारी केलेली, पण थोडी भूक लागली आहे अजून गावाला. आणि वातावरण खूप थंडगार आहे इकडे. तर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही कुठेही जाऊ नका आणि आमचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. खूप धमाल मस्त येणार आहे. आणि मी माझ्या वाईफसोबत प्रथमच प्रतापगडला जाणार आहे. शिवाजी महाराजांचं एक किल्ला आहे, तो खूप प्रचंड असा ऐतिहासिक किल्ला आहे तो. आणि हो, कुठे जाऊ नका. थँक्यू. त्यावर म्हणजे वरती नाही जात, म्हणजे खाली पायथ्याशी. वरती आपल्याला चढायचं आहे थोडंसं, जास्त नाही, 50-60 पायऱ्या असतील अंदाजे. आता आपण किल्ले प्रतापगडच्या पायथ्याशी आलेलो आहे. नाही घेत. आता आपण प्रतापगडच्या पायथ्याशी पोहोचलो आहोत. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दृश्य आहे. वरती भगवा फडकलाय. आता आपल्याला थोडंसं चालायचं आहे, अंदाजे 1 किलोमीटरच्या आसपास तर आहेच इकडे, काय हरकत नाही. आणि सुहान झोपून उठलाय. चला हाय कर. हाय. चला आता डायरेक्ट प्रतापगड. सुहान कुठे आलो आपण? प्रतापगड बघायला. अगं तू गा चढल्यावर मला गाईड हवाय का सर? माहिती तर आम्ही इकडे प्रतापगडाच्या पायथ्याशी आलो आणि आमच्यासोबत आहेत गाईड तानाजी. तर तुमचे खूप धन्यवाद, तुम्ही आम्हाला सहकार्य करणार थोड्या टायमासाठी. स्टार्ट करू. हां बघा, ऐका. हा प्रतापगड किल्ला आपण फिरायला चाललो आहे. हा प्रतापगड किल्ला अजूनसुद्धा प्रायव्हेट किल्ला आहे, खाजगी किल्ला आहे, गव्हर्नमेंट अंडरमध्ये किल्ला गेला नाही आहे. शिवाजीराजांचे थेट 13 वंशज सातारचे उदयनराजे भोसले, नाव तुम्ही ऐकलं असेल. सातारा जिल्ह्याचे ते पहिले खासदार होते, त्यांच्या अंडरमध्ये हा किल्ला. त्यामुळे गडावरती फिरायला आणि इथे पर्यटक लोकांना कुठल्या प्रकारचे इथे टॅक्स ठेवणार बघा, तुम्ही किल्ला फ्री ठेवणार. आता हा प्रतापगड किल्ला आहे ना, शिवाजीराजांनी हा स्वतः बांधलेला किल्ला, हा कुणाकडे जिंकलेला किल्ला नाही आहे. टोटल महाराष्ट्रामध्ये शिवाजीराजांचे किल्ले किती आहेत? 360 किल्ल्यापैकी स्वतः राजांनी बांधलेले किल्ले 28 आहेत. बाकी मुघलांनी जिंकलेले किल्ले. तर 28 किल्ल्यापैकी शिवाजीराजांनी जो पहिला किल्ला जो बांधला ना, तो हा प्रतापगड. शिवाजीराजांचं वय किती होतं? 26 वर्ष. हा किल्ला बांधायचं मेन कारण काय? त्या गडावरती तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे, शिवाजीराजांचे कुलदैवत. मंदिरासाठी शिवाजीराजांनी ह्या डोंगरावरती हा किल्ला बांधला 2 वर्षामध्ये. आता या डोंगराचा परिसर किती आहे? 52 एकर. आणि किल्ल्याची तटबंदी आणि भिंत 5 किलोमीटरची भिंत आहे.
तर गडाचं बांधकाम जे स्टार्ट केलं मावळेंनी ते 1656ला. हा किल्ला बांधून पूर्ण केला 1658ला. 2 वर्षामध्ये किल्ला बांधला. आणि किल्ला बांधण्यासाठी मावळे किती होते? 7000 लोक. 7000 लोकांनी गड बांधला 2 वर्षामध्ये. पण या किल्ल्याचे आर्किटेक्ट कोण? मोरोपंत पिंगळे आणि हिरू जिंदुलकर त्यांच्या देखरेखीखाली किल्ला हा बांधला 2 वर्षामध्ये. गडाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शिवाजीराजांना पकडण्यासाठी विजापूरच्या राजाने आदिलशाहने काय केलं होतं? याच्या दरबारामध्ये त्यांनी पैजेचे विडे लावले की जो कोणी शिवाजीला जिवंत का मारून पकडून आणेल त्याला विजापूरचं अर्धराज्य बक्षीस दिलं जाईल. तो विडा उचलला कोणी? अफजल खानने. आणि अफजल खान काय बोलला विडा उचलताना? शिवा तो एक पहाड का चुवा आहे, म्हणजे तो अकेला लेके आऊंगा. त्यांनी तो विडा उचलला आणि अफजल खान ह्या प्रतापगडच्या पायथ्याला आला. तर शिवाजीराजांची अफजल खानाची भेट झाली प्रतापगडच्या पायथ्याला. जे शामेना उभारला होता ते दाखवतो मला पुढे यायला. समोर बघा लाल पत्र्याची जी बिल्डिंग दिसते बघा, दिसतो ना कासासारखं, त्या ठिकाणी शिवाजीराजांनी शामेना उभारला होता. भेटी जागा. आता अफजल खानाच्या सोबत ना या जंगलामध्ये सैनिक किती आलं होतं? 12000 सैनिक अफजल खान. आणि ते 12000 सैनिक कुठे थांबलं होतं? खाली कोयना नदीपाशी. तुमची गाडी बघा प्रतापगडला जी टनकुली इकडे आली, त्या खालच्या गावाचं नाव काय? गुमरोशी. त्या गुमरोशी गावामधून कोयना नदी वाहते. त्या नदीपाशी सैनिक ठेवलं होतं. आणि भेट झाली कुठे? 4 किलोमीटर वरती. अफजल खानने शामेण्यापर्यंत आणला होता कसा? पालखीमध्ये. आता अफजल खान किती उंच होता? 7.25 फूट. आणि शिवाजीराजे किती होते? 5.25 फूट. आणि अफजल खानाचं एवढं वजन होतं ना की अफजल खानची पालखी उचलायला लोक किती लागायचे? 12 लोक. एवढं अफजल खानाचं वजन होतं. अफजल खानला पालखीमध्ये बसून इथे आणला होता. आता तिथे जी भेट झाली ती भेट झाली चौघांची. अफजल खानाचा अंगरक्षक होता बॉडीगार्ड सय्यद बंडा. आता हा सय्यद बंडा होता ना, हा दानपट्ट्या घेण्यात तरबेज होता. तर तलवारीला एका साईडने धार असते आणि दानपट्ट्याला दोन्ही साईडने धार असते. ते लवचिक असते. आणि आपल्या राजांचा बॉडीगार्ड कोण गेला त्याच्यासोबत? जीवा माले सप्पा. तर तिथे भेट झाली चौघांची. पण शामेण्यामध्ये भेटले होते 2 जण. दोघांचे बॉडीगार्ड शामेच्या बाहेर थांबले होते. पण शिवाजीराजांना माहिती होतं की अफजल खान मला मारण्यासाठी आलाय. तो काही ना काही ते भेटीमध्ये दगाफटका करणार. तर शिवाजीराजांनी काय केलं होतं? अफजल खानला भेटण्याच्या अगोदर ते चिलकत बोलतात ना, जॅकेट लोखंडाचं, ते घालून गेले होते. डोक्यामध्ये जिराटोप आणि हातामध्ये वाघनाकी. आता शामेण्यामध्ये दोघांनी जेव्हा आलिंगन दिलं ना, भेटले. अफजल खानने काय केलं? शिवाजीराजांची हाईट कमी असल्यामुळे त्यांना डावे बगलेमध्ये जोराने दाबलं. आता अफजल खानामध्ये एवढी ताकद होती ना की अफजल खान रानटी हातीला ढकलत न्यायचा, एवढी त्यामध्ये ताकद होती. अफजल खानने जर शिवाजीराजा डावे बगलेमध्ये दाबलं तर त्यांची अवस्था काय झाली असेल. आणि पाटांवर त्यांनी चाकूने वार केला कठाऱ्याने. मग शिवाजीराजांनी चिलकत असल्यामुळे ते शिवाजी महाराज वाचले गेले. मग शिवाजीराजांनी काय केलं? अफजल खानाचं त्या ठिकाणी वागणे गेले, पोट फाडलं. आता पोट फाडल्यावर अफजल खान जोराने उरडला, दगा झाला म्हणून. हे ऐकलं कोणी? सय्यद बंडाने. आणि सय्यद बंडा हा शिवाजीराजांवरती चालकवून गेला. तो पाठीमागनं दानपट्ट्याने वार करत होता. तो वार शिवाजी महाराजांना लागायच्या अगोदर जीवा माले सपकाळनी काय केलं? एकाच उडीमध्ये अफजल खानच्या बॉडीगार्डचा हात कट केला. ती मराठीमध्ये म्हण काय घडली की होता जीवा म्हणून वाचला शिवा. तर तिथे जीवा मारले नसतं तर शिवाजी महाराज मारले गेले असते. तर अफजल खानला जो मारला तो दिवस होता 10 नोव्हेंबर 1659. म्हणजे 1658ला किल्ला बांधून पूर्ण केला. आणि 1659ला अफजल खानला मारला. एकच वर्षाने. तर शिवाजीराजांना मोठा विजय मिळाला. आता विजयाला मराठीमध्ये खेडेगावातील लोक विजयाला मराठीमध्ये काय बोलतात? प्रताप बोलतात. आता राजांचा मोठा प्रताप झाला ना, म्हणून घरचं नाव काय दिलं? प्रताप. किल्ल्याचं अगोदरचं नाव काय? घोरप्याचा डोंगर. जी खेडेगावातील लोक आहेत ना, गाई मिशन गावात गुरण, तर या परिसरातील लोक आहेत आपल्या गाई मिशनला घेऊन या डोंगरावरती चरण्यासाठी गेले गवत खाण्यासाठी. थोडे साईड येताना त्यांनी 60,000 सैन्य आणलं होतं शिवाजीराजांना मारायला. समोर जी गुहा दिसते बघा, या गुहेमध्ये शिवाजीराजांनी आपले निवडक लोक 40 मावळे या गुहेमध्ये लपवले. आणि मग भेटीसाठी गेले ना, ते कुठल्या वाटेने गेले होते बघा? ह्या वाटेने. ही पावलवाट बघा. आतमध्ये जागा आहे एवढी? नाही, ही 15 फूट आतमध्ये. सांगतो तुम्हाला मी. बघा ह्या वाटेने शिवाजी महाराज खाली गेले होते भेटीसाठी. कारण ऐका बघा, तुम्ही आता हे चालत आला ना, हा गाडीचा रोड आणि ह्या पायऱ्या नव्हत्या. म्हणजे किल्ल्यामध्ये पहिले मावळे जायचे, ते कशा जायचे? घोड्यावरून जायचे. मातीचा रस्ता होता. पण हे कधी बनवलं? 1957ला. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने वरती टॉपला शिवाजीराजांचा वरती मोठा पुतळा उभा केला, घोड्या बसला, अश्वरूढ पुतळा. त्याचं उद्घाटन करायला जे पंडित नेहरू होते ना, भारताचे आपले पहिले पंतप्रधान, त्यांना आपल्या गव्हर्नमेंटने इथे बोलवलं. ते नेहरूजींची गाडीत पण यावी, तसं आपल्या गव्हर्नमेंटने काय केलं? खालच्या गावापासून हा 4 किलोमीटर गाडीचा रोड बनवला. आणि नेहरूजींना चालण्यासाठी वरपर्यंत 450 पायऱ्या बनवल्या. त्यासाठी ही गुहा ही तोडली गेली. आता ही गुहा आहे ना, तो काय लाईटच्या खांबापर्यंत होती. हो, त्याची हाईट किती होती? 15 फूट उंच होता. म्हणजे भेटीसाठी शिवाजी महाराज खाली गेले ना, तर इथे 40 लोक लपवली. का लपवलीत? समजा भेटीमध्ये अफजल खानने शिवाजीराजांना दगाफटका केला, तर अफजल खान काय करणार? याच वाटेने किल्ला जिंकण्यासाठी वरती येणार ना, ते 40 लोकांनी काय करायचं? आपल्या गडाचं रक्षण करायचं. त्यासाठी त्या 40 लोक लपवली. आणि गडाची रचना कशी बघा, या 2 भिंतीच्या आतमध्ये किल्ल्याचा दरवाजा आहे. पूर्ण प्रतापगड किल्ल्याला एकच गेट आहे आणि तो गेट इकडे साईडला येतो. आता आपण गेटच्या जवळ असून सुद्धा आपल्याला गेट दिसत नाही, फक्त छोटा गॅप दिसतो. आता या पायऱ्या बनवल्या म्हणून लोकांना समजून येतं की किल्ल्यामध्ये एंट्री करण्यासाठी इथून रस्ता आहे. म्हणजे जंगलातनं वाट होती ना. आणि याची रचना कशी आहे बघा, किल्ल्याची गोमुख
गोमुखचा अर्थ काय बघा, हा किल्ला बांधताना कसा बांधला, राऊंड मध्ये बांधला. आता लांबून पाहिलं ना तुम्ही, समजा त्या कबूल साईडने बघितलं असेल तुम्ही, त्या दोन्ही भिंती जॉईंट वाटतात. आता किल्ला कोणी बांधला, मोरोपंत पिंगळ्यांनी, त्यांचं हे डोकं. आणि टोटल या गडावरती चढण्यासाठी पायऱ्या किती आहेत, 450. आता 450 पायऱ्यापैकी दरवाजापर्यंत पायऱ्या किती आहेत, 95 पायऱ्या, 100 पायऱ्या. आता त्या 95 पायऱ्यात ना त्या पुढे मोठ्या पायऱ्या आहेत. आणि दरवाजाच्या आतमध्ये तुम्ही गेलं ना की पूर्ण सपाट आहे, म्हणजे प्लेन जागा आहे. मग त्यावेळेला पायऱ्या वगैरे होते, पुढे मातीचा रस्ता होता ना. म्हणजे त्यावेळेची राजे लोक किल्ल्याचा दरवाजा हा उंचाव का बांधायचे, की त्यावेळेला जी मुघल लोक होती ना, गेट तोडण्यासाठी हत्तीचा वापर करायचे. समजा इथे हत्तीचा वापर केला गेट तोडण्यासाठी, आणि हत्ती खाली इथं पळत गेला तर मध्येपर्यंत जास्तपर्यंत स्पीड कमी व्हावं, त्यासाठी गेट उंचाव बनवलेला आहे. आणि दुसरा उपाय काय करायचे, लांबून तोफेचा मारा करायचे गेट तोडण्यासाठी. आता गेट कसा बनवला, आतमध्ये बनवला ना, तोफेचा मारा इथून केला तर तोफेचा गोळा गोळा भिंतीवरती. मला पण घ्या. शिवाजी महाराजांची वाट ना. हा, भेटीसाठी की नाही इथून गेलो होतो. आणि तो रस्ता ना तिकडून असा, तिथून त्यांनी कर. ओके, तो रस्ता आहे तिकडून असा, ही वाट आहे. ही वाट डायरेक्ट तिकडे जाते का, तिकडे? नाही, आता ऍक्च्युली गावामध्ये जाते. ओके, म्हणजे पहिली जुनी वाट आहे इथे. आता हे पावसा दिवसामुळे झाडी बिडी वाढल्यामुळे सगळं की समजा आता ही लोकांची वाट आहे, गावातील लोक अजूनसा गडावर या चालत येतात वरती, अजूनचा वापर केला जातो, लोक चालत येतात वरती. आता ही वाट समजा लोकांनी 2 वर्ष बंद केली ना, ते झाडं उगवतात, लोकांना चालणे म्हणून ती वाट तयार झाली. ओके, थँक्यू. आपला किल्ल्याचा मेन दरवाजा. हो का, ऐका, किल्ल्याचा मेन गेट. त्याला मेन गेट का बोलतात, कारण पूर्ण प्रतापगड किल्ल्याला हा एकच गेट आहे, दुसरा गेट नाहीये. हा गेट अजून सुद्धा सकाळी 6 वाजता उघडतात, संध्याकाळी 7:30-8 वाजता हा गेट बंद केला जातो. म्हणजे पूर्वीच्या राजांचे रिवाज या गडावरती अजून पाळले जातात. आता ही कामं कोण करतं, या गडाच्या आतमध्ये वरती गाव आहे, वरती 150 ते 200 लोक वरती राहतात. आणि लोक कोण आहेत, मावळ्यांची वंश. वरती प्रत्येक फॅमिलीला कामातून दिलेली आहेत. भवानी मातेची पुजारी, शंकराची पुजारी, गेट बंद करणारे आणि नगारा वाजवणारे. आता इकडे नगारा कधी वाजतो फक्त नवरात्रामध्ये, बाकीचे रिवाज चालू आहे. आणि तुम्ही मोठ्या पायऱ्या चढून आला, 95 पायऱ्या चढून आला. दुसरा उपाय काय बघा, इकडे दरवाजा कसा टर्न ठेवला ना दरवाजाला, दुसरा उपाय काय करायचे, गेट तोडण्यासाठी लाकडाचा हुंडका घ्यायचे आणि 15-20 जण पळत येऊन दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करायचे. एका टर्न बसून दरवाजा कसा क्रॉस ठेवलाय, हा रस्ता बघा किती शॉर्ट ठेवलाय. समजा शत्रूची फौज इथपर्यंत पोहोचली, आपले शिवाजी राजांचे मावळे आहेत ते काय करायचे, या होलवरती, होल दिसा दोन्ही भिंतीमध्ये, या होलवरती मावळे तेल असतं ना, उकळून तेल आणि उकळून पाणी मराठ्यांचा गणित ताकदीपेक्षा युक्तीचा वापर करायची. आणि या गडाच्या आतमध्ये अशी लढाई झाली नाही. इथे एकच युद्ध झालं अफजलखानाचं, ते पण थोडं खाली पायथ्याला झालं. रस्त्यावर हत्ती पळत जाऊन डोकर मारू शकतो, तो हत्ती पायऱ्या चढून वरती येऊ शकत नाही. 200 वर्षापूर्वीचा दरवाजा सागाचं लाकूड आहे, सागवानी बोलतात. आणि हत्तीच्या डोक्यात लागण्यासाठी बघा एक खिळे मग सांगितलं ना. आणि वरती देवीचं मंदिर, भवानी मातेचं बघा, ते वरती भिंतीमध्ये बघा छोटी खिडकी दिसते, त्या खिडकीपाशी आपला एक मावळा तो भिंतीत असायचा. जंगल कसं बघा, समोर बरोबर गेट आहे ना, चढताना शत्रूचा चेहरा कुठे असणार आहे, समोर असणार, पाटांना आपला एक मावळा म्हणून तोफेचा मारा शत्रूच्या पाठांवर करायचा, तर आपण काय मराठ्यांचा गनिमी काढा. आणि समोर बघा हा दगड येते, आपले मावळे आहेत ना, या दरवाजावरती रात्रीचे पहारेगिरी थांबायचे, त्यांना दिसण्यासाठी दगडामध्ये मशाल लावायचे, मशाल स्टँड. आणि त्यावेळीची जुनी तोफ 750 किलो तोफेचा वजन आहे, पण ही तोफ इथे नव्हती, समोरच्या बुर्जावर होती. बुर्जाचं काम चालले म्हणून लोकांना बघण्यासाठी तो इथे गेटमध्ये आणून ठेवली होती. बघा ऐका, समोर या टॉवरला बघा झेंडा लावला ना, हा, या पॉईंटला बोलता टेहणी बुरुज. टेहणी करण्यासाठी, ऑब्झर्वेशन शत्रूला पाहण्यासाठी. या प्रतापगड किल्ल्यामध्ये असे बुरुज किती आहेत, 4 कोपऱ्यावर 4 बुरुज. पण 4 बुरुजांपैकी ना सर्वात जो महत्त्वाचा बुरुज आहे हा समोरचा. आपल्या मुलांचं पुस्तक आहे ना, 4थीचं इतिहासाचं पुस्तक, त्या पहिल्या पानावरती याचा फोटो आहे. आणि शिवाजी राजांवरती 2 पिक्चर आले ते बघा, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिवराय, या बुरुजाची शूटिंग. आणि नेटवरती आपण प्रतापगडचं नाव टाकलं ना तर पहिला फोटो यायचा आहे, म्हणजे प्रतापगडची ही ओळख आहे. आणि अफजलखानला मारल्यानंतर जे अफजलखानाचं मुंडकं कापलं होतं संभाजी कावजी कुंडळकरांनी, ते अफजलखानचं मुंडकं तिथे ठेवलं होतं त्या बुरुजावर समोर. आणि त्याच्यानंतर अफजलखानचं मुंडकं आहे ना, हे जिजामातांना दाखवण्यासाठी शिवाजी महाराज कुठे घेऊन गेले होते, राजगड किल्ल्यावर. जिजामाता राजगड किल्ल्यावरती राहत होत्या, आणि जिजामातांना दाखवल्यानंतर राजगड किल्ल्याचा जो बाल्ली किल्ला आहे, त्या बाल्ली किल्ल्यामध्ये अफजलखानचं मुंडकं दफन केलेलं आहे. त्यामुळे अफजलखानाच्या 2 कबर आहेत. प्रतापगडच्या पायथ्याला जी कबर आहे ना, त्या अफजलखानचं फक्त धड आहे, आणि मुंडकं कुठे आहे, राजगड किल्ल्यावरती. आणि बघा हे जावळीचं खोर आहे, हे जंगल दिसतं ना, सूर्याची किरण आहेत ना, ही जमिनीपर्यंत पोहोचू शकत नव्हती.
एवढं हे त्यावेळेला दाट जंगल होतं. आपण होतं एक प्रकारचं झालं, पण आता लोक शेती वगैरे करतात ना, त्यामुळे जंगल थोडंसं कट झालेलं आहे. तरी अजून भरपूर जंगल आहे. आणि महाबळेश्वर अफजल खान कुठून आला होता? विजापूरवरून शिवाजी राजांना पकडण्यासाठी. जेव्हा अफजल खानने विजापूरमध्ये जे विडा उचलला तेव्हा अफजल खानने सोबत सैनिक किती घेतलं होतं? 60,000. आणि अफजल खान तिथे निघाला, पण इथं त्यांनी काय केलं? वाटेमध्ये पंढरपूर, शिखर शिंगणापूर, तुळजापूर हे अफजल खान उद्ध्वस्त करून कुठपर्यंत आला होता? वाईपर्यंत. कारण अफजल खान 12 वर्ष वाईचा सुभेदार होता, त्याला वाईपर्यंत माहिती होती. आणि त्यावेळेला असे रिवाज होते की सूर्यास्त झाला ना की लढाई बंद करायची. आणि पावसाळ्यामध्ये 4 महिने लढाई बंद. जेव्हा अफजल खान पावायला पोचला ना, तर पावसाळा स्टार्ट झाला. आणि पावसाळा संपल्यानंतर अफजल खानने काय केलं की त्याचा वकील होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, त्या वकिलाला त्यांनी प्रतापगडावरती पाठवला. आणि शिवाजी राजांना काय सांगितलं की तुम्ही मला भेटण्यासाठी वाईमध्ये. आता शिवाजी राजांना माहिती होतं की आपल्यापेक्षा ताकद कमी आहे, मावळे कमी आहेत, तर आपण अफजल खानला मारण्यासाठी ते मैदानामध्ये घेऊ. आता मैदान म्हणजे काय? तुम्ही वाईच्या खाली गेला ना तिकडे बघा, तिकडे जंगल कमी, डोंगर कमी आहे, तर आपला कधी पराभव होणार. मग अफजल खानला इकडे कसा बोलवायचा? शिवाजी राजांनी अफजल खानला मारण्यासाठी हा किल्ला का निवडला? ह्या जंगलामध्ये. आता जंगलातल्या वाटा आहेत ना, आपल्या लोकांना माहिती होतं. आणि मोगल लोक शिवाजी राजाने काय बोलायचे? डोंगरातला उंदीर. तर तिकडे अफजल खानला इकडे कसा बोलायचा? मग शिवाजी राजांनी काय केलं? अफजल खानला एक पत्र पाठवलं आणि पत्रामध्ये अफजल खानला असं दाखवून दिलं की तुम्ही माझ्या वडिलांचे मित्र, म्हणजे माझे काका लागतात. आणि शिवाजी राजांचे वडील पण होते ना, आदिलशाह दरबारमध्ये सरदार होते. तर तुम्ही माझ्या वडिलांचे मित्र, तुम्ही माझे काका लागता, मी तुमचा पराक्रम ऐकून मी मला घाबरलेलो आहे. अफजल खानला काय वाटलं की शिवाजी मला भेटण्याच्या अगोदर घाबरला, मी त्याला एकटा मारू शकतो. आणि अफजल खानने हा पण विचार केला की या जाऊच्या खोऱ्यामध्ये उतरायचं आहे, इकडे जास्त सैन्यांची गरज नाही. आणि त्यांनी बाकीचं सैन्य वाईला ठेवलं आणि फक्त 12,000 सैन्य घेतलं आणि अफजल खान जंगलामध्ये उतरला. तर अफजल खानला मारणं इकडे शक्य झालं. हा प्रतापगड किल्ला शिवाजी राजांनी 2 वर्षामध्ये बांधला. तर किल्ल्याची ही भिंत बांधण्यासाठी जे मोठे मोठे दगड पाहिजे होते ना, हे दगड बाहेरून नाही आणले. समजा ही वाहतूक बाहेरने केली असती ना, हा किल्ला बांधायला कमीत कमी 5 ते 6 वर्ष लागली असती. पण आपल्या शिवाजी राजांच्या मावळ्यांनी काय केलं? त्यांनी या डोंगराच्या आतमध्ये वरती 4 कोपऱ्यावर ना डोंगर फोडायला सुरुवात केली. तर खोदकाम करताना ज्या ज्या ठिकाणी खड्डा झाला पाण्याची झरी मिळाली, म्हणजे पिण्यासाठी पाणी पण मिळालं आणि किल्ला बांधण्याचं दगड पण मिळालं. त्यामुळे प्रतापगड किल्ल्यामध्ये पाणी तलाव किती आहे? 4 तलाव. त्यात हा पहिला तलाव आहे, बाकी 3 तलाव वरती आहेत. आता हे पाणी तुम्हाला दिसतं ना, हे पावसासाठी पाणी नाही आहे, झऱ्यांचं पाणी आहे. खडकामध्ये आतमध्ये झरे आहेत, 12 महिने पाणी असतं. आता ऐका, शिवाजी राजांचे महाराष्ट्रामध्ये किल्ले किती आहेत? 360. 360 किल्ल्यापैकी शिवाजी राजांचा सर्वात छोटा किल्ला हा प्रतापगड आहे. हा किती एकरमध्ये? 52 एकर. आणि सर्वात मोठा किल्ला कोणता? राजधानी रायगड. रायगड किती एकरमध्ये? 1200 एकर. म्हणजे हा किल्ला बांधला कशासाठी? देवीच्या मंदिरासाठी. अफजल खानला मारल्यामुळे हा किल्ला फेमस झालेला आहे. या पायऱ्या आहेत ना, दगडी पायऱ्या मंदिरापर्यंत, या जुन्या पायऱ्या शिवकालीन. जो किल्ला बांधला ना त्यावेळेच्या पायऱ्या. किल्ला बांधून किती वर्ष आली? 361 वर्ष. म्हणजे 361 वर्षापूर्वीच्या पायऱ्या. आणि आपण इथपर्यंत आता चालत आलो ना, हा पूर्ण मातीचा रस्ता, घोड्यांचा रस्ता होता. या पायऱ्या कुणासाठी बनवत्या? पंडित नेहरूंसाठी 1957 साली. या पायऱ्या बांधून किती वर्ष आली? 62 वर्ष. समोरासमोर उदाहरणी बघा. आणि तुम्ही आता पाहू शकता दुर्दशा कशी झाली इकडे आत्ताच्या पायऱ्याची. आणि शिवकालीन पायऱ्या बघा, अजून पण मजबूत आहे, अजून पण 1000-2000 वर्ष आरामात जातली. आणि भवानी मातेचं मंदिर आलं, मंदिरापर्यंत आपण अर्धा किल्ला चढून आलो. आपण किती पायऱ्या चढलो? 250 पायऱ्या मंदिरापर्यंत. तुम्ही मंदिरामध्ये दर्शन करायला आतमध्ये गेला. आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही जी पहिले काय बघा, देवीची मूर्ती भवानी मातेची. तुम्ही शाळेच्या दगडाचं नाव ऐकलं असेल. हा दगड सोनारा पैसा असतो ना, काळा दगड, सोनं वगैरे टेस्ट करतात, त्या दगडापासून ही देवीची मूर्ती घडवली. पण हा दगड आहे ना शाळीग्राम, हा आपल्या देशामध्ये मिळत नाही. हा दगड कुठे मिळतो? नेपाळमध्ये. नेपाळमध्ये काळीगंडकी नावाची नदी वाहते, त्या नदीमध्ये दगड सापडतो. तर तिथून हा दगड आणला, त्या दगडाची मूर्ती घडवली. ही मूर्ती घडवली राजगड किल्ल्यावरती पुण्यामध्ये. रायगड कोकणामध्ये येतो, राजगड भोरपशी येतो. तिथे ही मूर्ती घडवली बंबाजी नाईक पानसरे यांनी. आणि इथे देवीची स्थापना केली 1661ला, अफजल खानच्या वधानंतर 2 वर्षांनी. ही मूर्ती अष्टभुज आहे, 8 हातांची मूर्ती आहे. मूर्तीच्या पायाच्या समोर काचेच्या बॉक्समध्ये तुम्हाला आतमध्ये शिवलिंग दिसेल. हे शिवलिंग हे स्फटिकाचं आहे, क्रिस्टलचं. शिवाजी महाराज शिवभक्त होते. राजे सकाळी उठले की काय करायचे? या शिवलिंगची पहिले पूजा करायची. आणि याची पूजा झाल्यानंतर शिवाजी महाराज कोणत्या गडावरती गेले किंवा लढायला गेले तर हे शिवलिंग सोबत आपले घेऊन जायचे शिवाजी महाराज. पण हे शिवलिंग कुठं होतं? रायगड किल्ल्यावरती होतं. शिवाजी राजांचा 1680ला रायगड किल्ल्यावरती मृत्यू झाला. आपल्या राजांचे 2 मुलगे, मोठा मुलगा संभाजीराजे, छोटा मुलगा राजाराम. तर मोठ्या मुलग्याने काय केलं? संभाजीराजेंनी ते शिवलिंग मंदिरामध्ये आणून ठेवलं मूर्तीच्या पायाच्या समोर. आणि याच मंदिरामध्ये आतमध्ये एक तलवार आहे. आपल्या स्वराज्याचे 4थे सरसेनापती, त्यांचं नाव होतं कान्होजी हंबीरराव मोहिते, त्यांची तलवार आहे. त्यांच्यावरती मराठीमध्ये आता पिक्चर आला हंबी सरसेनापती हंबीरराव मोहिते. तर यांनी त्यांचा पराक्रम काय? जावळीच्या खोऱ्यामध्ये जे अफजल खानाचं युद्ध झालं कोयना नदीपाशी, या अफजल खानच्या युद्धामध्ये अफजल खानाच्या 600 लोकांना या हंबीरराव मोहितेने एकट्याने 600 लोक कापली एका दिवसामध्ये. सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या तलवारीवरती ना 6 स्टार आहे. स्टार देण्याचं कारण काय की त्यावेळेला राजांच्या काळामध्ये असे रिवाज होते की समजा आपल्या एका मावळ्याने लढाईमध्ये शत्रूची 100 लोक कापली
की त्या मावळ्याला इनाम काय मिळायचा राजातर्फे, त्या मावळ्याच्या तलवारीच्या पातीवरती एक सोन्याचं स्टार मिळायचं 100 लोक मारल्यावर. जसं आपल्या काळामध्ये कसं मिलिटरीमध्ये चांगले काम केलं खांद्यावरती मेडल भेटतात तर ते स्टार मिळायचे. त्यांनी 700 लोकांना मारल्यामुळे तलवारीवरती 6 स्टार आहे. पण स्टार कसे दिलेले आहेत, आपली तलवारीची जी पात असते ना त्या पातीवरची समोरच्या साईडला 3 स्टार आणि पाठीमागच्या साईडला 3 स्टार, दोन्ही साईडला 3-3 स्टार. तर हे आहे भवानी मातेचं मंदिर. ॲक्च्युली काही कारणास्तव आतमध्ये शूटिंग करायला अलाउड नाही आहे, तरी बाहेरून तुम्ही पाहू शकता. सुहान तर आपले अंदाजे 7 ते 7 पॉईंट झालेले आहेत तिकडे प्रतापगडावरती. आता आपण पुढचे पॉईंट्स बघणार आहोत आणि अजून उत्साह आहे इकडे, उत्साह आहे. सुहान पण थकला नाही. सुहान बोलतो मला उचलून घे पण अजून तो बोलला नाही आहे, तर चांगली गोष्ट आहे. आणि हवेमध्ये थोडासा गारवा आहे त्याच्यामुळे थकवा पण जाणवत नाही आहे. अजून आम्ही पाणी नाही प्यालो आहे, कारण पाणी प्यायलो तर अजून तहान लागते, अजून टायर्ड होतो माणूस. तरीसुद्धा ठीक आहे. आता आपण पुढचे पॉईंट्स बघूया. आपण आता इथपर्यंत 400 पायऱ्या आपण चढून आलो. पायऱ्या किती बाकी आहेत? 50 पायऱ्या. आणि आता आपण जे 400 पायऱ्या चढलो ना, हा शिवाजी राजांचा मोठा किल्ला होता. तुम्ही जी खालची तटबंदी बघितली ना ती मोठ्या किल्ल्याची. आणि इथून आता आपण वर चाललोय ना, शिवाजी राजांचा बाल्ली किल्ला चालू झाला, लहान किल्ला. शिवाजीराजे राहायचे ना, त्यांचा राजवाडा दरबार त्यांचं गोडाऊन या बाल्ली किल्ल्याच्या आतमध्ये. आता मेन बाल्ली किल्ल्यामध्ये असल्यामुळे त्याला सिक्युरिटी तर पाहिजे ना, याला डबल तटबंदी आहे, डबल गेट. आणि इथे बघा समर्थ रामदास स्वामी यांनी स्थापन केलेली मूर्ती त्यांच्या हाताने. मूर्तीचा चेहरा कुठे बघा, दक्षिण साईडला, दक्षिणमुखी हनुमान बोलतात. बाकी तुम्ही ज्या हनुमानाच्या नॉर्मली मूर्ती बघता ना, त्या हनुमानाच्या हातामध्ये काय असतं, गदा तरी असते, त्या हातामध्ये उंदीर असतो. या मूर्तीमध्ये विशेष काय बघा, मूर्तीचा हात कसा आहे, आशीर्वाद देणारी मूर्ती आहे, संकटमोचन वीर प्रताप हनुमान. आता ही पेंट केल्यामुळे मूर्ती तुम्हाला नवीन वाटते, पण मूर्ती जुनी आहे. रामदास स्वामींनी बांधलेली. रामदास स्वामी त्यांनी स्थापन केली त्यांच्या हाताने. ऐका, आता आपण बाल्ली किल्ल्यामध्ये प्रवेश केला. 450 पायऱ्या आपण चढून आलो. खाली देवीचं मंदिर आपण पाहिलं ना, भवानी मातेचं. हे भवानी मातेचं मंदिर शिवाजीराजे अगोदर या ठिकाणी बांधणार होते, बाल्ली किल्ल्यामध्ये. इथे बांधायचं होतं, पण आपल्या मावळ्यांनी काय केलं, इथे जागा साफ करायला सुरुवात केली. आपण बोलतो ना भूमिपूजन, तर भूमिपूजन करताना आपल्या मावळ्यांना इथे जमिनीमधून ना शंकराचे पिंड सापडले. त्यामुळे शंकराचं मंदिर बाल्ली किल्ल्यामध्ये बांधलं, देवीचं मंदिर खाली. आणि समोर हा चौतारा दिसतोय बघा, ही शिवाजीराजांची दरबारची आहे. आता शिवाजीराजांनी शंकराच्या मंदिरासमोर दरबार का ठेवला होता, कारण जो माणूस दरबार जागेवरती बसला न्यायनिवाडा करताना त्यांनी देवासमोर कोणी खोटं बोलायचं नाही, मग मंदिरासमोर दरबार. आणि प्रतापगडावरती दरबार चालायचा ना, तो फक्त 8 लोकांचा. म्हणजे त्यावेळेला काय महत्त्वाचे निर्णय घ्यायचे त्या 8 लोकांसोबत. मराठीमध्ये आपण काय बोलतो, अष्टप्रधान मंदिर. आणि राजांचा मोठा दरबार कुठे चालायचा, रायगड किल्ल्यावर. म्हणजे 3 ते 4 हजार लोक बसतील एवढा दरबार रायगड किल्ल्यावर. कारण त्यावेळेला कसं असायचं की 3 ते 4 हजार लोकांमध्ये एखादा माणूस शत्रूचा म्हणून येऊन बसू शकतो, म्हणून दरबार इथे खास लोकांचा दरबार इथे चालायचा. त्याला आपण मोगल भाषेमध्ये काय बोलतो, दिवाणी आम आणि दिवाणी खास. आता हा दरबार आहे ना, हा पूर्ण बांधलेला होता, वरती हॉल वगैरे होता. पण या गडावरती 1818 मध्ये इथे ब्रिटिश आले. ब्रिटिश कशाला आले, ते खजिना शोधण्यासाठी. आणि त्यांचा समज काय होता की त्यावेळेचे राजे लोक भिंतीमध्ये खजिना लपून ठेवायचे. त्यांनी काय केलं, सगळ्या भिंतीच्या उद्ध्वस्त केल्या. आणि त्यावेळेला कोणत्याही नवीन माणसाला समजा सैनिकांमध्ये भरती करायचं आहे, शिवाजीराजे काय करायचे, नवीन माणसाला दरबार जागेवरती उभा करायचे. त्या नवीन माणसाचा पहिला शपथविधी इथे व्हायचा, ज्याला सैनिकांमध्ये भरती केला जायचा. आणि जो कोणी माणूस ना देवासमोर शपथ घेऊन तो माणूस नंतर खोटं बोलला ना, गद्दार झाला. इकडे पाठीमागे कडेलोट पॉईंट आहे. गद्दार माणसाला पाठीमागे घेऊन जायचे, गद्दार माणसाचे दोन्ही हत्ते बांधून जिवंत माणसाला कडेने फेकून द्यायचे. तो कोण आपल्याला बघायचा आहे, पण मंदिरात जाऊन या, इच्छापूर्ती आहे, स्वयंभू शिवलिंग आहे. याचं कुठला आहे काय कुठला प्रतापगड किल्ल्यावरील
ही चोरवाट आहे, भुजारी मार्ग. आता ही चोरवाट आहे ना, ही जास्त लांब निघत नाही आहे, ही निघते कुठे भिंतीच्या बाहेर. पण याचा वापर कसा केला जायचा की या किल्ल्याला एकच गेट आहे ना, मेन गेट. समजा शत्रूची फौज किल्ल्यामध्ये पोहोचली, त्यांनी हा किल्ला जिंकला, तर आपले मावळे आहेत ना, ते काय करायचे, आपले सर्व मावळे या चोरवाटेमधून खाली बाहेर उतरायचे. पण बाहेर उतरताना आपला शेवटचा मावळा उतरेल, त्यांनी काय करायचं, जाताना या चोरवाटेला लॉक सिस्टीम होती, वरनं चौकणी दगड होते, दगड लावून घ्यायचे. म्हणजे शत्रू असं वाटलं पाहिजे की शिवाजीराजांची मावळे आम्हाला भिवून किल्ला सोडून पळून गेले. पण मावळे पळून जात नव्हते. मावळे काय करायचे, खाली उतरल्यावर या किल्ल्याला बाहेरनं पूर्ण वेढा मारायचा, पूर्ण किल्ल्याला घेरायचा, मेन गेट जाऊन बंद करायचा. म्हणजे शत्रूची फौज कशी किल्ल्यामधून फसणार, मग त्यांना गनिमिकावानी मारायचं. पण या गडाच्या आतमध्ये युद्ध असं झालं नाही. इथे एकच युद्ध झालं अफजल खानाचं, पण खाली गडाच्या पायथ्याला. बाकी किल्ल्यामध्ये कुठला शत्रू आला नव्हता. महाराष्ट्राला लाभलेला एक सोन्याचा खजिना म्हणजे हे सह्याद्रीच्या रांगा, अप्रतिम डोंगर. आता आपण उभं आहे ना प्रतापगड किल्ल्यावरील सर्वात हा उंच पॉईंट, हाईस्ट पॉईंट, याला बोलतात कडी पनिशमेंट पॉईंट. ही भिंत आहे ना, ही भिंत आता बांधून घेतली, भिंत पूर्ण होती. आपण जे उभं ना एवढी जागा होती. राजांच्या काळामध्ये जो माणूस खोटं बोलत ना, गद्दार माणूस, त्या गद्दार माणसाला इथे आणायचे. गद्दार माणसाचे दोन्ही हातपाय बांधून धान्याचं मोकळं पोतं असतं ना, त्या पोत्यामध्ये गद्दार माणसाला जिवंत भरायचे, वरनं पोत्याचं तोंड बांधायचे रशीने, आणि गद्दार माणसाला इथनं खाली फेकून द्यायचे. इथून खोल किती, 1800 फूट खाली खोल आहे. आणि गद्दार लोकांना ह्या शिक्षा का होत्या, पोत्यामध्ये भरून खाली फेकायच्या. खाली जाऊन जर तो माणूस वाचला, जिवंत राहिला, खालचे प्राणी त्याला खाऊन जाते. आणि भिंत का बांधली, जी पर्यटक लोक फिरायतात, शाळेची मुलं, लहान लहान मुलं खाली वाकून बघतात, त्यामुळे भिंत आता बांधून घेतली. आता राजांच्या काळामध्ये अशा कठोर शिक्षा होत्या म्हणून गद्दार कमी मिळायचे, दहशत होती ना. आता ह्या जर शिक्षा आपल्या काळामध्ये चालू असत्या तर पूर्ण पॉईंट भरला असता. बरोबर आहे ना? बरोबर. नाही पण खूप खोल आहे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी रोहन भगवान कासारे किचन अँड ट्रॅव्हल्समध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण प्रतापगडमध्ये आलो आहोत. गुरुवारचा वार आहे आणि आमच्यासोबत आहेत तानाजी सावंत. हे इकडचे गाईड्स आहेत, खूप वर्ष इकडे काम करतात आहेत. तर आपण थोडीशी माहिती यांच्याकडून जाणून घेऊया या गडाबद्दलची, आणि चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. तर आपण एक थोडंसं 2-3 प्रश्न विचारूया. तर तुमचं नाव सांगा ना आम्हाला. माझं नाव तानाजी महादेव सावंत. राहायला माझं गाव इथे खाली वाडा कुंभृषी म्हणून गाव आहे. मी प्रतापगडावरती गाईडचं काम करतो. त्याला मला 17 ते 18 वर्ष झालेली आहे तिथे. मी संस्थेमध्ये काम करतो. आमची इथे संस्था आहे, गाईड संस्था. 17 ते 18 वर्ष यांनी ते गाईडचं म्हणून काम केलं आहे. खूप उत्तेजनार्थ आहे. आम्ही मुंबईला 5-6 वर्ष काम करून पण थकून जातो, पण हे गाईडचं काम 17-18 वर्ष म्हणजे तुम्हाला गडाच्या पायथ्याशी तुम्हाला गडपर्यंत फिरायचं आहे, 17-20 पॉईंट्स दाखवायचे, म्हणजे खूप मेहनतीचं काम आहे. दिवसाला तुम्हाला 5 ते 6 तरी लोक येतात ना गाईडचे. म्हणजे जस सीजन चांगले असते तर आमचे सीजनला 4-5 राऊंड होतात सीजनमध्ये. म्हणजे समजा तुम्ही आता एखाद्या वेळी चढताय खालून वरती तर तुम्ही थकून जाता, पण हे दिवसातून समजा 5 ते 6 वेळा खालून वरती चढता, म्हणजे यांचं किती मेहनतीचं काम आहे आणि हे चांगल्या प्रकारे माहिती लोकांना प्रोव्हाइड करतात आहेत. नमस्कार, माझं नाव तानाजी महादेव सावंत. मी गाईडचं काम करतो प्रतापगडावरती. तर तुम्ही प्रत्येक किल्ल्यावरती जावा, गडांची काळजी घ्या, कचरा करू नका. सगळ्यांना माहिती घेण्यासाठी प्रत्येक गडावरती गेल्यानंतर गाईड्स करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.